हॅलो मित्रांनो, मी आहे रुपालीने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर तुम्हाला दिसत असेल घड्याळमध्ये किती वाजले आहेत, तर 5:45 झालेले आहेत। 5:45 का? 5:45 झालेले आहेत मित्रांनो। आणि इथं आता आम्ही खात आहोत भेळ। गेला बघा टकल्या पळत तिकडं। तर खूप 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 याच्यामध्ये कांदा आहे, मिरची आहे, लिंबू आहे, कोथिंबीर आहे, कुरमुरे आणि फरसाणे। आणि हे कोणी बनवलंय? मी बनवलंय मित्रांनो। लग्नाच्या 5 वर्षानंतर माझ्या नवऱ्याने ही भेळ बनवलेली आहे। नाहीतर कांदा मिरची सगळं 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 मला कट करायला लावतात ते, पण फर्स्ट टाइम त्यांनी ट्राय केलेला आहे। तर खरंच मला लय भारी वाटलं। माझ्या नवऱ्याला मनापासून धन्यवाद। आणि मी पण खाणार आहे मित्रांनो। बघा मला म्हणतात मी थोडीच देणार आहे। बघा किती मोठी आहे, किती बघा ती भेळ 10 लोक खातील एवढी भेळ आहे। एवढी मालच लागते। किती खातील मग? तू एकटीच खा, तुला दिलं एक डिश। आणि हे बघा हे टकलावा इकडे फरसाण खातोय। हॅलो कर, याचा टाइम दाखवतोय बघा। दाखव ना असं आहे इकडे। अरे दाखव की। याची घड्याळ बघा मित्रांनो, त्याला खूप आवडते। तुला आवडते का घड्याळ? तर ती तुटलेली आहे बरं का मित्रांनो घड्याळ। आणि आम्ही त्याला नवी घड्याळ देत नाही, जुनीच घड्याळ देतो। मी हळूहळू बोलतीये, कसा बघतोय बघा। कशी झाली भेळ? ए दक्षू खाऊन बघ ना। फरसाण पाहिजे तुला? हे बघा मित्रांनो, इथं मस्त रेडी झालेली आहे। मला बघा किती दिली बघा। हे बघा हा नवरा माझा बघा किती भेळ दिली मित्रांनो। आणि स्वतः बघा किती खाताय। फरसाण बघा, फरसाण तुम्ही कधी खाल्लाय का फरसाण? बघा हे बघा मित्रांनो, असा वाटा असतो आमच्या घरात। बघा मला किती भेळ दिली बघा, दिसलं का तुम्हाला? असं एवढीच भेटतं मित्रांनो मला, म्हणून मी एवढी बारीक आहे। काय करणार आता, बोला ना। खूप छान झाली, खूप। फर्स्ट टाइम नवऱ्याने काहीतरी बनवलंय म्हणून तारीफ तर करावंच लागेल। भारी झाले। काहीतरी कमी वाटतंय का थोडं? सांगा ना। काहीच कमी नाही, एकदम एक नंबर। हो तुम्ही मला लय मिरच्या टाकून दिल्या हो। मुरमुरे पण द्या ना। तुम्ही पण ट्राय करा मित्रांनो, मी सांगते त्यांनी कसं केलेलं आहे। तर खूप छान झाले, खूप खूप एक नंबर। द्या ना अजून पाणी प्यायचं। हे बघा असं खायला बसलं का पाणी देऊ? पाणी प्यायचं आहे, पाणी। तुम्हाला असं वाटतं मित्रांनो, नो मेकअप, दिस इज माय रिअल फेस। ओके, खूप जणांना कन्फ्यूज आहे। माझा हा रिअल चेहरा आहे मित्रांनो। मी खरंच काय मेकअप करत नाही। बघा आता इथं काय भूतनीसारखी झोपेतून उठली होती मी, थोडा आराम केला, लाईव्ह घेतला आणि त्याच्यानंतर थोडासा आराम केला। आणि खूप जणांना माझं घर पण बघायचं आहे। एक दिवशी नक्कीच दाखवेल मित्रांनो। एवढे काय पैसेवाले नाहीत आम्ही, भाड्याचं घर आहे। जसं आहे तुम्हाला एक दिवशी मी नक्कीच होम टूर करणार आहे लवकरच। आणि खूप छान झाली ही भेळ। तर तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा। काय काय टाकलेलं आहे तुम्हाला मी सांगते माझ्या पद्धतीने। ओके, फरसाण घेतलेला आहे, कोथिंबीर, कांदा, मिरची, लिंबू एवढंच टाकलेलं आहे। लाल तिखट टाकलेलं नाही। मिरची, कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि फरसाण आणि कुरमुरे हे सगळं मिक्स करून बनवलेली आहे मित्रांनो। खरंच खूप छान झालेली आहे, खरंच खूप। तो गेलेला आहे फरसाण घ्यायला, त्याला माहिती कोणत्या डब्यात काय ठेवलेलं असतं। लय चॅप्टर आहे, लय चॅप्टर। हे बघा आला, बघा मित्रांनो किती कामचोर आहे हा। तू शोधून ये जा। कुठे जाऊ? मी शोधायला जाऊ? खाताना 5 वेळा उठते मित्रांनो। काय खरं नाही माझं। माझी तब्येत थोडीशी 19-20 आहे मित्रांनो, म्हणून काही व्हिडिओ वगैरे काही आले नव्हते माझे। आणि झालं घे, खुश का आता? मला फरसाण नाही आवडत।
खा मग. बघा मित्रांनो, शेट आता देत आहे बघा हळूहळू, कारण की त्यांना माहिती आहे एवढी त्यांच्यावर संपणार नाही आहे म्हणून. बघा मित्रांनो, अजून एवढी आहे तरी पण बघा हळूहळू देत आहे आता मला. हे बघा आता एवढी दिली बरं का. हे बघा, ओ ऐका ना मित्रांनो, फरसाण खायला. मी तुमच्या डिश मध्ये फरसाण देणार आहे. तुम्हाला डिश मध्ये फरसाण देतो म्हणा. मला पण. या म्हणा फरसाण खायला. बोल बोल ना मुक्षा. या म्हणा फरसाण खायला. या म्हणा लवकर. हे बघा किती फरसाण आहे आमच्याकडे. हे बघा, है ना. खूप लोक आपल्याला विचारतात की तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज. सांगा बरं. अरेंजच पण परिस्थिती लव्ह मॅरेज सारखी झाली. म्हणजे बायको ऐकत नाही. बायको ऐकत नाही. मग लव्ह मॅरेज वाल्यांची कुठं ऐकते आणि अरेंज मॅरेज वाल्यांचीच ऐकत नाही. अरेंज मॅरेजची ऐकत असते. बायको ऐकते असं. बघा मित्रांनो, जेवढं छान वागून पण नवरे असे म्हणतात ना ऐकत नाही म्हणून, तेव्हा आपण अजून तसं वागायचं. ठीक आहे मित्रांनो, मी आजपासून अजून लव्ह मॅरेज सारखं वागेल. हे बघा, दिस इज माय रिअल फेस. का हो, ऐका ना, जेव्हा मी व्हिडिओ बनवते तेव्हा मी मेकअप करते का सांगा. हो. किती खोट चालले. तो एक व्हिडिओ आहे मित्रांनो, माहिती आहे का, माझ्या नवऱ्यावर माझा एवढा विश्वास आहे, जर कोणी मला काय बोललं तर माझा नवरा पण त्याच साईडने उभा राहील, एवढा विश्वास आहे मला. कोण बोलतंय? कोण बोलतंय? असा व्हिडिओ होता एक, मी बनवला होता. माझ्या नवऱ्यावर माझा एवढा विश्वास आहे, जर कोणी मला शिवी दिली ना तिकडून माझ्या नवरा त्याच्या साईडने उभा राहून मला शिवी दिली. एवढा विश्वास नाही. का खूप जण म्हणतात तुम्ही लाईव्हला काय येत नाही, काय येत नाही तुम्ही लाईव्हला सांगा. हा, त्यांना नाही आवडत. बघा मित्रांनो, सगळ्यांची स्वतःची इच्छा असते की तू तुझ्या नवऱ्याला लाईव्हला आण, पण त्यांना नाही आवडत. मी कशाला फोर्स करू, नाही का. काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला नाही आवडत ना. आता असं असं मान करून नाही ऐकू येणार नाही इथं. खाऊ देऊ असं खातानाच तो बोलायचं असतं. त्यांना नाही आवडत मित्रांनो लाईव्हला यायला. मिरच्या पाहून काय मिरची पाहून असेल. दिस रियालिटी सगळ्यांना नाही आवडत सोशल मीडिया. त्यांचं पण यूट्यूबचं होतं, यूट्यूबचं ओपन केलं होतं त्यांनी पण त्यांचं, पण त्यांनी ते चॅनल चालू म्हणजे पुढे ग्रोच नाही केलं. तर त्यांच्या चॅनलला पण खूप व्ह्यूज येत होते, पण ग्रोच नाही केलं. व्हिडिओज टाकत नाही तर कसं काय ग्रो होईल, नाही का मित्रांनो. त्यांचं पण यूट्यूबला चॅनल होतं. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच, ब्लॉग मी इथंच एंड करते. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशी भेट तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा. बघा मित्रांनो, तोत्रीवरती माझी मी बोबडी आहे. बाय बाय मित्रांनो. मित्रांनो, मी ब्लॉगच बनवला नव्हता काहीच, मग विचार केला चला भेळ बनवली आहे नवऱ्याने, त्याच्यावरून ब्लॉग टाकून देऊ. तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सारं प्रेम द्या. लवकर चॅनल मॉनिटाईज करायचं आहे आपल्याला मित्रांनो. बाय बाय.